differentiation. This is the lecture number 1. Okay, बघा डिफरेंशिएशन मध्ये सगळ्यांना लक्ष द्यायचं, दार बंद करून घ्याल बरं. हा, डिफरेंशिएशनचं दुसरं नाव आहे बाळांनो डेरिव्हेटिव्ह. लक्षात ठेवा, डिफरेंशिएशनचं दुसरं नाव आहे बाळांनो डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतो आपण त्याला? डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह? डेरिव्हेटिव्ह हे एक असं ऑपरेशन आहे विच ऑलवेज कन्वर्ट्स लार्ज क्वांटिटी, बघा, विच ऑलवेज कन्वर्ट्स लार्ज क्वांटिटी इनटू स्मॉल क्वांटिटी. लार्ज क्वांटिटी इनटू स्मॉल क्वांटिटीज. लक्ष द्या, the operation which will convert a large quantity into a small quantity called as derivative. जसं फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज द स्टोन. आवाज काय? सपोज हा एक स्टोन दिला बाळांनो, इट्स अ स्टोन. ओके, म्हणजे एक रिजिड बॉडी दिली आहे बाळांनो, ज्याचं मास आहे इज इक्वल्स टू 50 kg. येस, ज्याचं मास आहे 50 kg. आता मला हे सांगा, हा दगड जर का मी खाली टाकला तर काय होईल सांगा? इट विल ब्रेक. आता दगड ब्रेक होईल. मग ब्रेक झाल्यावर याचे काय होतात? छोटे छोटे पार्टिकल्स तयार होतात. लक्ष द्या, याचे छोटे छोटे पार्टिकल्स तयार होतात. येस, हे बघा, याचे छोटे छोटे पार्टिकल्स तयार होतात. करेक्ट आहे? मग मला हे सांगा, दगड आहे ज्याचं मास आहे m इज इक्वल टू 50 kg. हा जर खाली टाकला तर याचे छोटे छोटे पार्टिकल्स तयार होतात. मग आता मला पार्टिकलचे मास किती झाले? हा झाला बाळांनो 5 kg, हा झाला बाळांनो 7 kg, हा झाला अगेन 5 kg, हा झाला 3 kg. ओके, एखादा छोटा पार्टिकल हा असेल मायक्रोग्राम. करेक्ट आहे? ओके, म्हणजे लार्ज क्वांटिटी दिलेली आहे आणि छोटे छोटे पार्टिकल्स म्हणजे स्मॉल क्वांटिटीज करायचे आहेत. किंवा लार्ज क्वांटिटीचं कन्वर्जन स्मॉल क्वांटिटीमध्ये करायचं असेल तेव्हा आपण ऑपरेशन यूज करतो, दॅट इज कॉल्ड एज डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतात सांगा? डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे? ओके, हे झालं जनरल एक्झाम्पल. जर का तुम्हाला नॉर्मल एक्झाम्पल द्यायचं असेल तर जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक, ओके बाळांनो, पॅरलोपाईट दिलाय. समजा हा पॅरलोपाईट दिलाय. लक्ष द्या, आता या पॅरलोपाईट मध्ये सपोज ही एक व्हॉल्यूम दिलेली आहे. काय दिली आहे सांगा? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे व्ही दिलेली आहे. करेक्ट आहे? काय दिली आहे सांगा? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे व्ही दिलेली आहे आणि तुम्हाला त्याची काय विचारली माहिती आहे का बाळांनो? लेंथ विचारली आहे. काय विचारली आहे? लेंथ. आता मला हे सांगा, व्हॉल्यूम मोठी असणार आहे की लेंथ मोठी असणार आहे? व्हॉल्यूम. कारण की व्हॉल्यूम इज अ प्रोडक्ट ऑफ काय असं सांगा? लेंथ, ब्रेड्थ आणि काय असतं? हाईट. तिघांचा फरक म्हणजे व्हॉल्यूम असतो. कोणती करे? लेंथ, ब्रेड्थ आणि लेंथ, ब्रेड्थ, हाईट तिघांचा फरक म्हणजे व्हॉल्यूम असतो बाळांनो. तो तुम्हाला दिली आहे व्हॉल्यूम आणि तुम्हाला विचारली लेंथ, तर कोण मोठं असणार आहे? लेंथ की व्हॉल्यूम? व्हॉल्यूमच मोठी असणार आहे. म्हणजे लार्ज क्वांटिटी गिवन आहे, लक्षात ठेवा, आणि स्मॉल क्वांटिटी यू हॅव टू फाइंड. जो लार्ज क्वांटिटी व्हॉल्यूम दिलेली आहे आणि स्मॉल क्वांटिटी फाइंड करायची असेल तर वी यूज द ऑपरेशन कॉल्ड एज डेरिव्हेटिव्ह. करेक्ट आहे? व्हाईस वर्सा, जर का स्मॉल क्वांटिटी गिवन आहे आणि लार्ज क्वांटिटी फाइंड करायची असेल. करेक्ट आहे? ओके, हे बघा बाळांनो, लार्ज टू स्मॉल जायचं असेल तर आपण कुठलं ऑपरेशन यूज करतो सांगा? डेरिव्हेटिव्ह. करेक्ट आहे? पण एखादी स्मॉल क्वांटिटी दिलेली आहे म्हणजे एका क्यूबची फक्त लेंथ दिलेली आहे, ब्रेड दिलेली आहे, हाईट दिलेली आहे आणि व्हॉल्यूम कडे यायचं आहे म्हणजे स्मॉल क्वांटिटीचं कन्वर्जन लार्ज क्वांटिटीकडे करायचं आहे तर वी यूज द ऑपरेशन कॉल्ड एज इंटिग्रेशन. काय म्हणतो आपण त्याला? इंटिग्रेशन. करेक्ट आहे की नाही? लक्षात ठेवा. जसं आपण म्हणतो बघा, इंटिग्रेशन किती वेळा आपण फिजिक्स मध्ये यूज करतो. आता आपण ऑसिलेशन मध्ये पोटेन्शियल एनर्जीचा डेरिव्हेशन शिकलो होतो, ज्यामध्ये आपण सांगितलं होतं डीडब्ल्यू. सांगा डीडब्ल्यू कोण आहे सांगा? डीडब्ल्यू म्हणजे कोण आहे? वर्क आहे की स्मॉल वर्क आहे? स्मॉल. छोट्याचं जर का तुम्ही काय घेतलं? इंटिग्रेशन, तर काय भेटतं सांगा? टोटल वर्क भेटतं. काय भेटतं? टोटल वर्क. आणि टोटल वर्क कशाने डिवाइड केली जाते सांगा? डब्ल्यूनी. सांगा डीडब्ल्यू म्हणजे काय असतं? वर्क आहे की स्मॉल वर्क आहे? स्मॉल. छोट्याचं काय घेतलं? इंटिग्रेशन. छोट्याचं जर का इंटिग्रेशन घेतलं तर मोठा भेटतो. मोठा म्हणजे काय? वर्क की टोटल वर्क? टोटल वर्क. ओके, सो स्मॉल क्वांटिटीचं कन्वर्जन लार्ज क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर वी यूज द इंटिग्रेशन आणि लार्ज क्वांटिटीचं कन्वर्जन स्मॉल क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर वी यूज द डेरिव्हेटिव्ह. बोथ आर इनव्हर्स प्रोसेस. दोघांचं एकमेकांसोबत कधी पटत नाही. करेक्ट आहे? दोघांचे कामच वेगळे आहेत. त्यातलं आपण डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करताय बाळांनो. ठीक आहे? आता डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, लक्ष द्या, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ओके एक्स अँड फंक्शन ऑफ एक्स. एक्स अँड फंक्शन ऑफ एक्स. एक्स आणि फंक्शन ऑफ एक्स मध्ये काय डिफरन्स आहे बाळांनो? लक्षात ठेवा. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन एक्स अँड फंक्शन ऑफ एक्स? बघा, हा तुम्हाला माहिती आहे इंग्लिश मध्ये किती अल्फाबेट्स आहे सांगा? 26. इंग्लिशच्या 26 अल्फाबेट मधला एक अल्फाबेट म्हणजे कोण असतं सांगा? एक्स. इंग्लिशच्या 26 अल्फाबेट मधला एक अल्फाबेट म्हणजे कोण असतं बाळांनो? एक्स. आणि फंक्शन ऑफ एक्स म्हणजे काय असतं? तर त्या एक्स सोबत कोणतरी येणार आहे. एक्स सोबत ए येतो. करेक्ट आहे? एक्स सोबत कोणतरी आलं म्हणजे ते काय झालं सांगा? एक्स की फंक्शन ऑफ एक्स?
फंक्शन ऑफ एक्स. सांगा एक्स सोबत कोण आलाय? हे आला. कधी कधी एक्स सोबत काय येईल सांगा? ए एक्स प्लस बी. बघा एक्स सोबत ए आणि बी आले, दोघं येऊ शकतात. किती लोक येऊ शकतात? कधी कधी तुम्ही सांगू शकता सर एक्सच्या डोक्यावर कोणतरी आलं. सर एक्स कोणाच्या तरी डोक्यावर बसलाय. कळलं आहे? म्हणजे एक्स आहे पण एक्स सोबत अजून कोणीतरी आलाय. एक्स सोबत कोणतरी आलं म्हणजे ते सगळे एक्झाम्पल कोणाची झाली सांगा? एक्सचे की फंक्शन ऑफ एक्स? कारण आपण शिकता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एक्स अँड फंक्शन ऑफ एक्स. एक्स म्हणजे काय? तर इंग्लिशच्या 26 अल्फाबेट मधला एक अल्फाबेट म्हणजे कोण असतो? एक्स. पण फंक्शन ऑफ एक्स म्हणजे काय असतं? एक्स सोबत अजून कोणतरी येतं, अजून 3-4 लोक येतात. जसं फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस किती असतं बोला? बी एक्स प्लस सी. हे बघा सांगा एक्स आहे की फंक्शन ऑफ एक्स आहे? फंक्शन ऑफ एक्स आहे कारण की याच्यात एक्स आहे पण एक्स सोबत अजून कोणतरी आहे. कोण आहे सांगा? ए आहे, बी आहे, सी आहे, प्लस मध्ये आलेले आहेत. करेक्ट आहे की नाही? सो दिस द एक्झाम्पल ऑफ फंक्शन ऑफ एक्स. कधी कधी तो एक्स कोणासोबत येतो माहिती आहे का? कुठल्या तरी ट्रिग्नोमेट्रिक रेशो सोबत येतो होता साइन एक्स. एक्स सोबत कोणतरी आलाय. कधी कधी तो लॉग सोबत येतो. अरे बापरे. ओके. कधी कधी त्यांनी इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री सुद्धा सोडली नाही. ओके बट टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. सो सगळे जे एक्झाम्पल आहे या सगळ्या एक्झाम्पल मध्ये कोण आहे सांगा? एक्स आहे पण एक्स सोबत अजून कोणीतरी आहे. मग एक्स सोबत जर का अजून कोणीतरी असेल तर त्याला आपण काय म्हणायचं सांगा? एक्स म्हणायचं की फंक्शन ऑफ एक्स म्हणायचं? फंक्शन ऑफ एक्स. बोला एक्स की फंक्शन ऑफ एक्स? फंक्शन ऑफ एक्स. मग फंक्शन ऑफ एक्स कशाने दाखवतात? तर फंक्शन ऑफ एक्स दाखवतात बघा. ओके फंक्शन ऑफ एक्स दाखवतात एफ ऑफ एक्स नी, फंक्शन ऑफ एक्स दाखवतात जी ऑफ एक्स नी. सगळ्यांना गैरसमज हाच आहे की फंक्शनचा एफ म्हणजे हा एफ असतो, असं काही नसतं. फंक्शन हे एक इंग्लिशचा वर्ड आहे आणि एफ हा एक सिम्बॉल आहे मॅथ्सचा, लक्षात ठेवा. सगळ्यांना फंक्शन म्हणजे एफ हे फंक्शन ऑफ एक्सच आहे. तर फंक्शन ऑफ एक्स कशाने दाखवतात? एफ ऑफ एक्स, नंतर जी ऑफ एक्स, नंतर काय असं बोला? एच ऑफ एक्स, नंतर काय असं बोला? के ऑफ एक्स, नंतर काय असं बोला? एल ऑफ एक्स. सगळे फंक्शन ऑफ एक्स असते. कळलं आहे? फंक्शन ऑफ एक्स मध्ये समजलंय का? यात व्हेरिएबल एक्स आहे पण फक्त एक्स नाही, एक सोबत अजून कोणतरी आहे. मग एक सोबत अजून कोणतरी असेल तर त्याला आपण काय म्हणतो? एक्स की फंक्शन ऑफ एक्स? फंक्शन ऑफ एक्स. मग त्याला सांगा बरं काय कराल? बोला फंक्शन ऑफ एक्स काय करायचं सांगा? काय करायचं बोला फटाफट. एक्झाम्पल सांगा मला फंक्शन ऑफ एक्सचे की हे सोडून सांगा की ज्यात एक्स आहे पण एक सोबत अजून कोणतरी आहे, त्याला म्हणतो आपण फंक्शन ऑफ एक्स. आता फक्त असं नका सांगू सर साइन एक्स, मी एखाद्याला विचारलं कॉस एक्स, टॅन एक्स, सेक एक्स. बरोबर आहे तुमचे आन्सर पण हटके सांगा काहीतरी. एक्स आहे पण एक सोबत अजून कोणतरी आहे पण यातलं बघू नका. टॅन इन्व्हर्स घेऊन टाकलं मग साइन इन्व्हर्स असं नका करू. ठीक आहे लक्ष द्या. काहीतरी सांगा. बोल रोहन. येस कुठलं एखादं सांग ज्यात एक्स आहे पण एक सोबत अजून कोणतरी आहे. कुठल्या परिस्थिती आहे? कसं आहे? दोघं तिघं 4-5 सांग कुठले. हा बोल 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 बोल. हा काय काय म्हणतो? अरे बोल ना. काय? झेड एक्स. पागला बैताड्या भामट्या डुकरा. ओके ओके. एक्स सोबत व्हेरिएबल एक्सच पाहिजे. त्यासोबत झेड वाय हे दोन व्हेरिएबल झाले ना दुसरे. व्हेरिएबल सोबत व्हेरिएबल नाही, व्हेरिएबल एक्स आहे. त्यासोबत काही घे ना, कॉन्स्टंट घे ना. कसं आहे? झेड एक्स मध्ये जरी काय घेतलं सांगा? झेड व्हेरिएबल आहे, एक्स व्हेरिएबल आहे. ओके हा बोला बरोबर. हा आता काही बोलणं स्ट्रेस का बरं घेताय? काही बोलणं सर काही बोललो की मग तुम्ही काही बोलता. ओके अरे काही म्हणजे काय ए यातलं नको सांगू फक्त बस. काही सांगू नाही. हा बोल ए बोल ना. हा बरोबर आहे तुझं आन्सर पण मी साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कॉट एक्स काहीतरी हटके सांगा ना. हा बोल उभा राहा. हा बोल 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 आता बोल बोल ना. वेदांत तू बोल बाळा. वेदांत ठीक आहे. अरे यार काही सांगा यार, काय तुम्ही टेन्शन घेत आहे? कुठले एक्झाम्पल सांगा? किती एक्झाम्पल? बोल वेदांत. हा व्हेरी गुड. अंडर रूट ऑफ एक्स बरोबर आहे. हे मी लिहिलंच नव्हतं इकडे. एक्स सोबत कोणतरी त्याला म्हणतो अंडर रूट ऑफ एक्स. तुझा आन्सर बरोबर आहे बाळा पण ते झेड एक्स चुकला. ओके हे बरोबर आहे कॉट एक्स पण ते त्यातलं बस खाली. गुड ट्राय बट नो सक्सेस. हो ठीक आहे. हा ठीक आहे. बोल श्रावणी बोल एखादं एक्झाम्पल. सांगा ना लवकर. हा 8x ax bx cx 8x. चला व्हेरी गुड आवडलं मला. अजून एखादं सांगा. बरोबर तिकडे मागे. यस यू फंक्शन ऑफ एक्स सांग कुठलं काहीतरी ज्यात एक्स असला पाहिजे पण एक सोबत कोणतरी असलं पाहिजे अजून. हा 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 एक्स प्लस 16. व्हेरी गुड.
अरे यार फालतू पण आहे सगळा यार, तुम्ही फालतू बोल सार्थक. हा 4 बाकी काही आठवलं चालते, फक्त एक साला पाहिजे. हा लक्षात ठेवा, बाकी काही बोला तुमच्या मनात तोंड घालते. बोल रे. हा ऋग्वेद बोल ना. हा x to the power हो 10 माइनस अबे तो 10 माइनस डायरेक्ट 9 बनना. x to the power 9. ओके 10 माइनस म्हणजे काय लॉजिक आहे, डायरेक्ट 9 बनना. ओके गुड ट्राय. ओके हा ओके हे सगळे एक्झाम्पल एक्स एफ ऑफ एक्स आहे की ज्यामध्ये कोण आहे एक्स आहे. अरे सगळं सिंपल आहे, मी एकदम असं काहीतरी हटके काहीतरी न सांगितल्या प्रकारे असं काहीतरी बोलाय. एनिवे जाऊ बस सगळं बरोबर आहे. एक्स आहे पण एक सोबत कोणतरी आहे त्याला म्हणतो आपण एफ ऑफ एक्स. काय म्हणतो एफ ऑफ एक्स. ओके फंक्शन ऑफ एक्स आणि फंक्शन वेगवेगळ्या दाखवतात. एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, एल ऑफ एक्स, एच ऑफ एक्स, क्यू ऑफ एक्स. ओके आता इथे लक्ष द्या बाळांनो, जर सपोज मी असं बोललो काय ए बाळांनो, आता आपल्याला बघायचं व्हॉट आर द रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. बघा डेरिव्हेटिव्हचे रूल्स काय बाळांनो. हा रूल्स मध्ये फर्स्ट बाळांनो डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स काय असतं बोला. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स काय असतं बोला. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हची ऍडिशन दिलेली आहे. जर का एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स दोन फंक्शन आहे, समजा इथे लिहिलं इफ बाळांनो लक्ष द्या एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स, इफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर TW2 functions. बघा if f of x and g of x are two functions, जर काय दोन फंक्शन्स असतील तर डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x प्लस g of x काय होईल सांगा. दोघांची ऍडिशन काय होईल. जर का दोघांची ऍडिशन असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर बाळांनो घरात जाऊन घ्यायचा. ओके घरात जाऊन घ्यायचा म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये जाऊन घ्यायचा. काय घ्यायचा अरे बोल ना डेरिव्हेटिव्ह. करेक्ट. चला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा कोणाचा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असतं बाळांनो एफ ऑफ एक्स. आवाज नको. डेरिव्हेटिव्ह काय असतं बाळांनो जी ऑफ एक्स. हे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स आणि प्लसचं काय करायचं प्लस आणि इथे कोण आहे मायनसचं काय करायचं बाळांनो मायनस. ओके ओके डेरिव्हेटिव्ह आतमध्ये जर का दोन फंक्शनची ऍडिशन असेल किंवा सबसेक्शन असेल तर प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचा. ऍडिशनचं ऍडिशन आणि सबसेक्शनचं सबसेक्शन करायचं बाळांनो. ठीक आहे. ओके चला नेक्स्ट सेकंड रूल काय असतो. डी बाय डी एक्स ऑफ एनी कॉन्स्टंट के इंटू जर का एफ ऑफ एक्स असेल तर बाळांनो डेरिव्हेटिव्हचा रूल आहे के इज अ कॉन्स्टंट टू गेट आउटसाइड ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट के इंटू एफ ऑफ एक्स असेल सो गाइस के इज अ कॉन्स्टंट टू गेट आउटसाइड ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि विल गेट डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. डी बाय डी एक्स ऑफ काय असतं एक्स एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्स. सो के इज अ कॉन्स्टंट टू गेट आउटसाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. बरोबर. नेक्स्ट थर्ड बाळांनो डी बाय डी एक्स ऑफ लक्षात ठेवा फर्स्ट टर्म म्हणजे एफ ऑफ एक्स आहे आणि सेकंड टर्म म्हणजे जी ऑफ एक्स आहे. जर का दोन फंक्शनचा मल्टिप्लिकेशन असेल बघा एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स आर टू फंक्शन. जर का दोन फंक्शनचा मल्टिप्लिकेशन असेल तर तुम्हाला माहिती आहे फर्स्ट टर्म आणि ही कोण आहे सांगा सेकंड टर्म. डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड टर्म म्हणतात फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. काय असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ किती असतं सेकंड प्लस किती असतं सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असतं फर्स्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म काय असतं पुन्हा एकदा व्हॉट्स द डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू सेकंड बोला. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. करेक्ट. सो गाईज मग सांगा बरं काय होईल म्हणजे समजलंय का एकाचा घ्यायचा दुसऱ्याला सोडायचं आणि नेक्स्ट टाइम ज्याला सोडलं त्याचा घ्यायचा आणि ज्याला ज्याचा घेतला त्याला सोडायचं. नेहमी एकाचाच नाही घ्यायचा. हा लक्षात ठेवा. हा अरे डेरिव्हेटिव्ह बोलता मी. हा लक्ष द्या इकडे लक्ष द्या. सांगा पहिले कोणाला सोडलं बोला एफ ऑफ एक्सचा नाही घेतला कोणाचा घेतला सेकंडचा घेतला. अरे ओके नाही. आता नेक्स्ट टाइम सेकंडला सोडलं फर्स्टचा घ्यायचा काय डेरिव्हेटिव्ह. शेवटी कुठली साईन आहे प्लस. इकडे तिकडे तिकडे इकडे जाऊ तरी फरक पडत नाही. चला सुरुवात करू एफ ऑफ एक्स. काय कराल एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असतं जी ऑफ एक्स. बघा एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स प्लस बोला जी ऑफ एक्स इंटू काय असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पुन्हा एकदा बोला काय बोलू. हा बोला एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. करेक्ट आहे लक्षात ठेवा. चालेल आदित्य समजतं बाळा. ओके चालेल. हा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. फोर्थ टर्म बघा काय असतं बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असतं बोला फर्स्ट टर्म एफ ऑफ एक्स अपॉन काय असतं जी ऑफ एक्स. बोला दोन टर्मची डिव्हिजन असेल तर काय करायचं बोला. जर दोन टर्मची डिव्हिजन असेल तर काय करायचं बोला. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स असेल तर काय करायचं. जेव्हा दोन टर्मची डिव्हिजन असेल तेव्हा सुरुवातच डिनॉमिनेटरनी करायची.
एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स असेल तर सुरुवातच डिनॉमिनेटरनी करायची. सांगा डिनॉमिनेटर म्हणजे कोण असतं सांगा, जी की जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्स. तर काय करायचं, जी ऑफ एक्स, ओके, जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करायचं, एफ ऑफ एक्स. बघा जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. बघा जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असतं, एफ ऑफ एक्स. बघा मी काय म्हणताय, पुन्हा लक्ष द्यायचं. बघा हा बघा सुरुवात जी ऑफ एक्स केली, जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स मायनस इथे काय करायचं, एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ किती असतं बघा, जी ऑफ एक्स. ओके म्हणजे समजलं का, पुन्हा तेच केलं. बघा मला एक सांगा, कुणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, एफ ऑफ एक्सचा, कुणाला सोडलं, जी ऑफ एक्सला. उलट करा आता. बघा कुणाला सोडला आता, एफ ऑफ एक्स. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, जी ऑफ एक्स. पण प्रॉब्लेम काय, कुठली साईड प्लस की मायनस, मायनस असेल तर इकडलं तिकडे तिकडलं इकडे होत नाही. ते तसं जसं फिक्स आहे तसंच ठेवा. म्हणून मी आरो केला की सुरुवात कशाने करायची सांगा, न्यूमरेटर की डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे कोण असतं, जी की जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स डिवाइडेड बाय जी ऑफ एक्सचा स्क्वेअर, जी ऑफ एक्सचा स्क्वेअर. करेक्ट आहे. म्हणजे डिनॉमिनेटरनी सुरुवात करायची, डिनॉमिनेटरनीच काय करायचा, एन करायचा. सांगा सुरुवात कशाने करायची, न्यूमरेटर की डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर. सुरुवात डिनॉमिनेटरनी करायची आणि एंड सुद्धा कोणी करायचं सांगा, डिनॉमिनेटरनीच करायचं. करेक्ट आहे. दीज आर रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. हे डेरिव्हेटिव्हचे काय सांगा, रूल्स. पुन्हा एकदा सांगा, जेव्हा दोन फंक्शन मध्ये ऍडिशन असतात प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचा, ऍडिशनचं ऍडिशन. दोन फंक्शन मध्ये सबसेक्शन असेल तर प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचा, सबसेक्शनचं सबसेक्शन. जर का डेरिव्हेटिव्ह करत असताना कॉन्स्टंट इंटू फंक्शन असेल तर के इज अ कॉन्स्टंट गेट आउटसाइड आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा, फंक्शनचा. जर का फंक्शन मध्ये दोघांचा प्रोडक्ट असेल तर काय करतो आपण, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. कळलं, लक्षात ठेवा. चालेल, काय प्रॉब्लेम नाही. चला आणि जर का डिव्हिजन रूल अप्लाय करायचा असेल तर सुरुवात कशाने करतो सांगा, न्यूमरेटर की डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर. सो जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. ओके सांगा फक्त प्लस आहे की मायनस आहे, मायनस. सुरुवात डिनॉमिनेटरने करायची आणि खाली एंड सुद्धा डिनॉमिनेटरने करायचा. म्हणजे जी ऑफ एक्स की जी ऑफ एक्सचा स्क्वेअर, जी ऑफ एक्सचा स्क्वेअर. करेक्ट आहे, हे रूल्स आहे. ओके आता हे डेरिव्हेटिव्हचे रूल झाल्यानंतर अतिशय महत्वाचा पाहणं, व्हॉट आर फॉर्म्युलेज ऑफ डेरिव्हेटिव्ह. लक्षात ठेवा फॉर्म्युलेज काय असतात. आता फॉर्म्युलेज मध्ये लक्षात ठेवा, फॉर एक्स, एक्स साठी काय फॉर्म्युले असतात बाळांनो, लक्षात ठेवा. देर आर 21 फॉर्म्युलेज. किती फॉर्म्युले सांगा, 21. आता फॉर्म्युले पाठ करायचे सगळ्यांनी लक्ष द्यायचे. बघा फर्स्ट फर्स्ट फॉर्म्युला असतो डी बाय डी एक्स ऑफ एनी कॉन्स्टंट के. बोला सांगा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 0. जर का कॉन्स्टंट असेल के बी कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह डोळे झाकून सांगायचं किती असतो, 0. जसं याचं एक एक्झाम्पल घेतो बाळांनो, हे बघा त्याचं एक एक्झाम्पल घेतो. जसं एक्झाम्पल मध्ये लिहिलं बाळांनो डी बाय डी एक्स ऑफ 5. ओके सांगा 5 कोण आहे, कॉन्स्टंट. सांगा कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह किती सांगा, 0. आणि तुम्हाला बोललो बाळांनो डी बाय डी एक्स ऑफ 5 lakhs. लाखावर किती शून्य असतात रे, 2 2 4 5 6 50 लाख झाले काय, ठीक आहे समजत नाही ना आपल्याला. सांगा किती शून्य आहे, 0. जे जाऊ द्या 50 लाख आहे. शेवटी व्हॅल्यू 5 आहे की 50 लाख आहे, शेवटी कोण आहे, कॉन्स्टंट आहे. कोण आहे, कॉन्स्टंट. तर डेरिव्हेटिव्ह किती, 0. डझंट मॅटर छोट्या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह 0, मग मोठ्याचा 0 कसं काय, बोथ आर कॉन्स्टंट. कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह किती सांगा, 0. ते मग काय महत्वाचं नाही की व्हॅल्यू छोटी आहे की मोठी आहे, लक्ष द्या. सो फर्स्ट रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. सेकंड रूल बाळांनो डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर एन काय असतं बोला. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन, एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो. आता एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो हे महत्वाचं नाहीये, ते फंक्शन काय महत्वाचं, लक्ष द्या. काय फंक्शन आहे, जेव्हा तुम्ही एक्स टू द पॉवर एन लिहिता तेव्हा लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे एक्स म्हणजे कोण असतं बाळांनो, व्हेरिएबल. काय असतं सांगा, व्हेरिएबल. करेक्ट आहे. आणि डोक्यावर एन, एन म्हणजे कोण असतं सांगा, कॉन्स्टंट. करेक्ट आहे. म्हणजे मला सांगा व्हेरिएबल आहे की व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट आहे, बोला व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट आहे. सांगा व्हेरिएबल आहे की व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट आहे, बोला व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट. आणि जर का व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट असेल, व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट असेल तर त्याला बाळांनो म्हणतो आपण पॉवर फंक्शन. काय म्हणतो बोला, पॉवर फंक्शन. लक्ष द्या हा, थोडं डिटेल मध्ये सांगताय, पुढे समजेल यातला डिफरन्स काय. ओके एक्स म्हणजे व्हेरिएबल, एन म्हणजे कॉन्स्टंट, व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट. जेव्हा तुम्ही व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट म्हणता तेव्हा त्याला म्हणायचं पॉवर फंक्शन. काय म्हणायचं, पॉवर फंक्शन. सांगा एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह असतो, बोला लक्ष द्या, बोला सांगा एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, बोला एन इंटू एक्स टू द पॉवर किती असतं, एन मायनस 1. एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, बोला एन इंटू एक्स टू द पॉवर किती असतं, एन मायनस 1, एन मायनस 1.
एक्स टू द पावर एन चा डेरिव्हेटिव्ह किती असतो एन इंटू एक्स टू द पावर किती असतो एन कॅन -1 एन -1 लक्षात ठेवा चालेल. ओके आता याच्यावर बेस मी एक दोन एक्झाम्पल घेतो लागलीच तर मला सांगा जर सपोज मी एक्झाम्पल घेतलं बाळांनो तुम्हाला समजलं सांगा डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पावर 7 बोला एक्स टू द पावर 7 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो बोला एक्स टू द पावर 1 आहे व्हेरिएबल टू द पावर कॉन्स्टंट आहे काय करायचं एन इंटू एक्स टू द पावर किती असतं एन -1 सांगा डोक्यावरची पॉवर फिरली सांगा डोक्यावर कोण आहे 7 मग 7 फिरवायला सांगा 7 इंटू एक्स टू द पावर किती असतं 6 ओके तसं डी बाय डी एक्स ऑफ बोला डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पावर 9 किती असतं बोला हा 9 इंटू एक्स टू द पावर किती असतं 8 9 इंटू एक्स टू द पावर किती असतं बरोबर येस लक्षात ठेवा किती फॉर्म्युला झाले आपले सांगा 2 ओके थर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवा हा पाहणं डी बाय डी एक्स ऑफ एक्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो बोला 1 चौथा फॉर्म्युला बोला डी बाय डी एक्स ऑफ रुडेक्स रुडेक्सचा फॉर्म्युला किती असतो बोला 1/2 रुडेक्स ओके पाचवं लक्षात ठेवा डी बाय डी एक्स ऑफ ओके लॉग एक्स हा लॉग एक्सचा फॉर्म्युला किती असतो 1 की 1/x ओके डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स 1/x ओके 6 पाहणं लक्षात ठेवा डी बाय डी एक्स ऑफ 1/x 1/x चा फॉर्म्युला असतो -1/x² किती असतो बोला -1/x² किती बोला -1/x² करेक्ट आहे हे सगळे फॉर्म्युले आवाज येत आहे का रे हा आता सगळंच गेलं माझं येत आहे हॅलो नाही येत आहे हा येत आहे ठीक आहे असू द्या सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x किती असतं -1/, अरे बोला -1/x². लक्ष द्यायचं ओके काय गरजेचं जायचं विचार का लक्ष द्यायचं हा ओके 7 नंबर ए आता बस लक्ष द्या हा पाहणं डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू द पावर एक्स बोला ए रेस टू द एक्स फॉर्म्युला काय असतो व्हेरी गुड. आता फॉर्म्युला नंतर बघू आपण पहिले पॅटर्न लक्षात ठेवा ए डी बाय डी एक्स ऑफ ए म्हणजे कोण आहे रे कॉन्स्टंट आणि एक्स म्हणजे कोण आहे व्हेरिएबल हा व्हेरिएबल. मग मला हे सांगा हे व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट आहे की कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल आहे कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल जसं मागचं सांगा बरं हे काय होतं तुला व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट जेव्हा व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट असते तेव्हा ते कुठलं फंक्शन असतं पॉवर फंक्शन कुठलं फंक्शन पॉवर आणि जेव्हा ते कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल असतं तेव्हा त्याला म्हणायचं अल्जेब्रिक फंक्शन कुठलं फंक्शन म्हणायचं अल्जेब्रिक फंक्शन अरे कुठलं फंक्शन बोला अल्जेब्रिक फंक्शन. सो गाइस ए रेस टू द पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो बोला ए रेस टू द पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो ए रेस टू द पॉवर एक्स इंटू किती असतं सांगा लॉग की लॉग ऑफ ए हे बघा लक्षात ठेवा जर फंक्शन चेंज झालं तर आन्सर सुद्धा काय होणार आहे सांगा चेंज होणार आहे करेक्ट आहे. आता मी याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला तसं फॉर एक्झाम्पल मला न तुम्हाला इथे समजतं हा कारण डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर 7 and d by dx of 7 raised to the power x सांगा बरं दोघांमध्ये काय डिफरन्स आहे सांगा d by dx of x to the power 7 म्हणजे व्हेरिएबल टू पॉवर कॉन्स्टंट सांगा कुठलं फंक्शन आहे पॉवर फंक्शन आणि पॉवर फंक्शनचा आन्सर काय असतं n into x to the power n minus 1 म्हणजे काय सांगा 7 into x to the power 6 काही लोक काय करतात मग 7 raised to the power x आहे का x पुढे घ्या आणि 7 raised to the power किती असतं x minus 1 कन्सेप्ट पॅटर्न ओबी केला पण तसं होत नाही कारण की कुठलं फंक्शन आहे पॉवर आणि अल्जेब्रिक मग हे जर का अल्जेब्रिक असेल तिथं आन्सर येईल बघा ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो बघा ए रेस टू द पॉवर एक्स इंटू किती ए की लॉग ऑफ ए सांगा याची व्हॅल्यू किती आहे 7 सांगा 7 रेस टू द पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतं 7 रेस टू द पॉवर एक्स इंटू किती असतं लॉग की लॉग 7 अरे गेटिंग येस हे झालं 7व्या नंबरचं ठीक आहे ओके. आता 7 नंबर नंतर लक्ष द्या आवाज नको पुढे 8 नंबर आता आपल्याला ट्रिग्नोमेट्री बघायचं बोला 8व्या नंबरचा फॉर्म्युला काय कॉन यस डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स हा 9th कॉन डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स 10th बोला डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स 11 बोला डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स 12 बोला डी बाय डी एक्स ऑफ बोला कॉटला काय करायचं नाही टॅन राहिला काय थांबवा कॉट एक्स नंतर काय असतं सेक एक्स आणि 13 काय असतं बोला डी बाय डी एक्स ऑफ म्हणजे सगळ्यात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले चला बोला हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स सेक
स्क्वेअर एक्स काय असतं बोला सेक स्क्वेअर एक्स पुन्हा एकदा बोला हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ tan एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ cot एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ cos एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ tan एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ cot एक्स अदिती हाँ पहली बात सगळ्यांनी डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स cos एक्स tan एक्स cot एक्स sec x what's the derivative of sec x बोला sec x into tan x okay and derivative of cosec x किती असते बोला मायनस बोला cosec x into cot x मायनस cosec x into किती असतं cot x हे झाले 13 किती झाले बोला 13 ओके आता लक्ष द्या 13 हा काय असतं d by dx of sin inverse of x ओके ओके 15 बोला d by dx of बोला cos inverse of x 16 बोला d by dx of tan inverse of x बोला 17 d by dx of बोला काय असतं cot inverse of x 18 बोला d by dx of किती असतं sec inverse of x आणि 19 d by dx of काय असतं बोला cosec inverse of x इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचे सुद्धा फॉर्म्युले असतात लक्षात ठेवा आणि चला बोला सांगा कोण आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ काय साइन की साइन इनवर्स सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स किती असतं 1 अपॉन अंडर रूट बोला 1 मायनस एक्स स्क्वेअर सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस की कॉस इनवर्स काय असतं मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर काय डिफरन्स झाला तो दोन फॉर्म्युलामध्ये 1 upon under 1 minus x square minus 1 upon under 1 minus x square फॉर्म्युला सेम आहे यस फक्त एकामध्ये प्लस आणि एकामध्ये मायनस आहे बस सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स किती असते बोला हा 1 upon 1 प्लस किती असते बोला x स्क्वेअर cot इनवर्स किती असतं मायनस 1 upon 1 प्लस किती असते बोला x स्क्वेअर लक्षात ठेवा 1 upon 1 प्लस x स्क्वेअर मायनस 1 upon 1 प्लस किती असतं x स्क्वेअर सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ sec इनवर्स किती असते बोला सांगा 1 upon x into under root किती असते बोला x स्क्वेअर मायनस 1 आणि cosec इनवर्स किती असते बोला मायनस 1 upon किती असतं x under root किती असतं x स्क्वेअर मायनस 1 खतम अरे गेटिंग यस बघा फॉर्म्युला सेम आहे फक्त प्लस मायनस सेम आहे प्लस मायनस सेम आहे प्लस मायनस आहे अरे गेटिंग यस किती फॉर्म्युले झाले टोटल सांगा 19 किती 90 आणि एक लास्ट असतो बाळांनो 20 नंबरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा d by dx of x to the power x सांगा बरं x to the power x म्हणजे काय व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबल बोला व्हेरिएबल टू द पॉवर सो d by dx of लक्षात ठेवा ओके x म्हणजे कोण आहे बोला एक्स म्हणजे कोण आहे सांगा व्हेरिएबल टू द पॉवर काय असतं व्हेरिएबल सांगा व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबल काय असतं सांगा व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबल काय असतं बोला एक्स टू द पॉवर एक्स चा व्हेरिएबल काय असतं बोला एक्स टू द पॉवर एक्स इंटू 1 प्लस किती असतं सांगा लॉग ऑफ एक्स ओके एक्स टू द पॉवर त्याला नाव नाही आहे जसं व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट असेल तर त्याला नाव आहे पॉवर फंक्शन कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल असेल तर त्याला नाव आहे काय अल्जेब्रिक फंक्शन आणि व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबल असेल तर त्याला नावच नाही बघा जेव्हा व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबल येतो तेव्हा मला म्हणतो एक्स टू द पॉवर एक्स असेल तर एक्स टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट किती असतं 1 की 1 प्लस लॉग ऑफ एक्स 1 प्लस लॉग ऑफ एक्स त्याला नाव नाही आपण व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबलला फंक्शनला जसं ते पॉवर फंक्शन अल्जेब्रिक फंक्शन याला नाव नाही हे लक्षात ठेवायचं फक्त असे टोटल किती फॉर्म्युला बघानो 20 किती आहेत 20 पण सांगताना मला फार दुःख होतं बघानो यातला एकही फॉर्म्युला तुम्हाला येत नाही म्हणजे तुम्हाला येत नाही म्हणजे ते नाही म्हणतो मी पेपरमध्ये येत नाही याच्या एकाही फॉर्म्युल्याची गरज नाही आता आपल्याला ज्या फॉर्म्युल्याची गरज आहे ते फॉर्म्युला लक्षात ठेवा ते फॉर्म्युला लिहून देतोय मी ओके सगळ्यांनी लक्ष द्यायचं माझ्याकडे हा हे 11वी येतं तुमचं काय होतं 11वीत यूज करायचे फॉर्म्युले 12वीत नाही यूज करत तुम्ही आता माझ्याकडे लक्ष द्यायचं यस हां यस ओके बस झोपायचं नाही हां पण आपल्याला कुठले फॉर्म्युले यूज होतात तर लक्षात ठेवा आपल्याला यूज होणारे फॉर्म्युले पुढचे आता लक्षात ठेवा हा यस लक्ष द्या इथे काय लिहिलं फॉर्म्युलेस फॉर एक्स आता लिहितो फॉर्म्युलेस फॉर एफ ऑफ एक्स बघा कुणी आवाज दिला मला कुणी आवाज दिला उठा हा बघा लक्ष द्या फॉर्म्युलेस फॉर एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन ऑफ एक्स साठी फॉर्म्युले लिहायचे आहेत एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन ऑफ एक्स आता मला सांगा व्हॉट इकडे एक्स साठी आणि तिकडे फंक्शन ऑफ एक्स साठी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एक्स अँड फंक्शन ऑफ एक्स इंग्लिशच्या सब्जेक्ट अल्फाबेट मध्ये अल्फाबेट म्हणजे एक्स जो कोण असतो सांगा बॅचलर करूच तो पण एफ ऑफ एक्स म्हणजे काय असतं एक्स आहे की एक्स सोबत कोणतरी आला एक्स सोबत कोणतरी आला म्हणजे ते एक्स आहे की फंक्शन ऑफ एक्स आहे फंक्शन ऑफ एक्स आहे बोला आता एक लक्ष द्या ओके त्यातला फर्स्ट फॉर्म्युला ओके
डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट के इज इक्वल टू 0. बोला डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट के. आता जिथे जिथे एक्स तिथे तिथे टाकायचं एफ ऑफ एक्स, पण पहिल्या फरल्यामध्ये कॉन्स्टंट के आहे, तिथे एक्स टाकायला काही नाहीच आहे, त्यामुळे पहिला फरला तिकडला बनणारच नाही. पण तरी मी ते ॲज इट इज लिहून घेतो. का बरं? म्हणजे सिक्वेन्स बरोबर आहे, नाही तर मग इकडला 20 तिकडला 19 असं होईल. ठीक आहे, सिक्वेन्स कंटिन्यू ठेवू आपण. त्यामुळे डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट के इज इक्वल टू 0. तुम्ही काहीच नाही करू शकत, कारण की आपल्याला जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे काय टाकायचं सांगा, एक्स एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्स. या फरल्यात पुढे एक्सच नाही आहे. चला तो एक्झाम्पल आहे. सेकंड फरला घ्या. चला सेकंड फरला. हा बोला डी बाय डी एक्स ऑफ सांगा जिथे एक्स आहे तिथे एक्स टाकाल की एफ ऑफ एक्स सुद्धा पावर. चला बोला सांगा काय करायचं, डी बाय डी एक्स ऑफ. बोला जिथे एक्स आहे तिथे टाकायचं एफ ऑफ एक्स सुद्धा पावर एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो. बोला सांगा एक्स सुद्धा पावर एनचा डेरिव्हेटिव्ह काय. बोला एन इंटू एक्स सुद्धा पावर एन मायनस 1. सांगा एक्स आहे एफ ऑफ एक्स सांगा एफ ऑफ एक्स सुद्धा पावर एनचा डेरिव्हेटिव्ह किती असतो. बोला एन इंटू एफ ऑफ एक्स सुद्धा पावर किती असतं, एन मायनस 1 इंटू इथं काय करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. काय करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. थांबा जाऊ दे. सांगा एक्स सुद्धा पावर एनचा फरला काय असतो. बोला एन इंटू एक्स सुद्धा पावर एन मायनस 1 एन मायनस 1. तर जिथे एक्स आहे तिथे काय टाकायचं, एक्स एफ ऑफ एक्स तर काय होईल, एन इंटू एफ ऑफ एक्स सुद्धा पावर एन मायनस 1. बघा ना इथे एक्स आहे तिथे एक्स आहे. मग एक्सच्या ठिकाणी मी जर एफ ऑफ एक्स टाकला तर राईट हँड साईडला सुद्धा एक्सच्या ठिकाणी जाऊ एफ ऑफ एक्स. याला म्हणतात सायमल्टेनियस चेंज. काय म्हणतात, सायमल्टेनियस चेंज. म्हणजे मला सांगा हा फरला तयार करण्यासाठी हा फरला पाठ असणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, डोंट वरी, मी मगाशी बोललो असं काही नाही, हे पाहिजेच. हो बरा, फक्त काय केलं, लेफ्ट हँड साईडला एक्सच्या ठिकाणी काय टाकला एफ ऑफ एक्स, तर राईट हँड साईडला सुद्धा एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स. हा झाला सायमल्टेनियस चेंज. जेवढं तर करावं लागतंच, पण सोबत काय करायचं, एफ ऑफ एक्स आल्यामुळे आलेल्या आन्सरला डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी एक्स्ट्रा मल्टिप्लाय करायचं. प्रत्येक फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी काय करायचं, एक्स्ट्रा मल्टिप्लाय. तिकडे बघून इकडे सायमल्टेनियस चेंज करायचे आणि आलेल्या आन्सरला डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी काय करायचं, एक्स्ट्रा मल्टिप्लाय करायचं. चालेल, ओके. हे फॉर्म्युले असतात एफ ऑफ एक्सचे. चला इथे या बोर्डवर किती फॉर्म्युले, 2 तेव्हा 2 फॉर्म्युले तयार केले. करेक्ट आहे सर. पहिल्या फॉर्म्युला तर तुम्ही काहीच नाही केलं, ॲज इट इज लिहिलं. का बदललं सांगा, कारण आपण एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स टाकतो, इथे एक्स आहे की कोण असं. मग सर इथं तो सिक्वेन्स कंटिन्यू राहायचा, म्हणून मी ते फॉर्म्युले लिहून घेते, नाही तर पुढे माझे येईल फॉर्म्युले. ठीक आहे, चला या इथे. चला या. हा थर्ड फॉर्म्युला. चला बघा मी थर्ड फॉर्म्युल्यामध्ये येस कमान. हा बोला थर्ड फॉर्म्युला काय तयार होईल. हा बोला येस कमान. हा थर्ड फॉर्म्युला काय होईल, बोला डी बाय डी एक्स ऑफ येस एक्सच्या ठिकाणी टाका एफ ऑफ एक्स. हा डी बाय डी एक्स ऑफ का एफ ऑफ एक्स. मग मला सांगा लेफ्ट हँड साईडला एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स टाकला तर राईट हँड साईडला सुद्धा एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स टाका. सांगा राईट हँड साईडला कोण आहे, सर एक्स नाही सर, राईट हँड साईडला नाही लागत. जिथे एक्स आहे तिथेच तुम्हाला एफ ऑफ एक्स टाका लागतो, पण राईट हँड साईडला एक्स नाही आहे, म्हणजे आहे ते लिहून घ्या. किती आहे सांगा, 1. तास खतम. हा झाला सायमल्टेनियस चेंज. कुठला चेंज, सायमल्टेनियस. आता एक्स्ट्रा काय करायचं, बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी मल्टिप्लाय करायचं. येस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी मल्टिप्लाय करायचं. बरोबर, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी काय करायचं, एक्स्ट्रा मल्टिप्लाय. म्हणजे लक्षात ठेवा, एफ ऑफ एक्स झाल्यामुळे सायमल्टेनियस चेंज तर करावंच लागणार आहे, नो डाऊट. पण एक्स्ट्रा काय करतो, तर आलेल्या आन्सरला डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी मल्टिप्लाय करतो. चालेल, ओके. चला नेक्स्ट. किती नंबरला फरला, 4. चला 4 फरला कोण सांगेल मला, साईच बोल 4 फरला कसा लिहिशील. चल एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स टाकला. हा सगळ्यांना आता विचारणार मी एकेकाला, लक्षात ठेवा. हा हा डी बाय डी एक्स ऑफ अंडर एफ ऑफ एक्स. हा बस हा काय झाला सांगा, चेंज की सायमल्टेनियस चेंज. पण आता एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. समजलं, येस. चौथा फॉर्म्युला काय तयार होईल बघा, डी बाय डी एक्स ऑफ अंडर ऑफ जिथे एक्स आहे तिथे टाका एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/22 अंडर ऑफ एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं, एफ ऑफ एक्स झाला, आणि इंटू काय करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी मल्टिप्लाय करायचं. करेक्ट आहे. सायमल्टेनियस चेंज करा बघून आणि एक एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स नी काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. बोलू शोनू 5th नंबरचा फॉर्म्युला बोल. 5th नंबर 5th. yes d by dx log of yes f of x yes 1/f of x. व्हेरी गुड. हा झाला सायमल्टेनियस चेंज. खतम. जिथे एक्स आहे तिथे एफ ऑफ एक्स, एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स. हा झाला सायमल्टेनियस चेंज. आता काय करायचं बोला सांगा, हा झाला सायमल्टेनियस चेंज. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ने काय करायचं, मल्टिप्लाय करता येते का. असे 21 फॉर्म्युले करून देऊ की करता. चला आपण अजून रॅन्डम घेऊ माझ्यातले. ठीक आहे, चला चल जय डायरेक्ट ओरली सांग कसा करशील वापरला. हा हा लॉग ऑफ आहे हे झालं सायमल्टेनियस चेंज. बरे लागले तर सायमल्टेनियस चेंज केल्यानंतर एकदा श्वास घ्या सोडून द्या, म्हणजे असं एकदम डायरेक्ट नाही, आराम करा आणि नंतर मग एक्स्ट्रा घ्या काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. चला नेक्स्ट. हा बरोबर इथे बरोबर. हा हा बोल 12th नंबरचा. हा
पुन्हा पहिल्यापासून कसं हा पुन्हा एकदा हा अच्छा एफ ऑफ एक्स हा एफ ऑफ एक्स म्हणा सगळ्यांनी एफ ऑफ एक्स घरी अभ्यास करता तुम्ही बोलत नाही का बोलायचं ना असं एफ ऑफ एक्स हा पण आतमध्ये थोडा असं नाही बरोबर एफ ऑफ एक्स लिप्स एफ ऑफ एक्स एफ या लिप्सवर बोलायचं एफ ऑफ एक्स नाही एफ ऑफ एक्स हा बोला हा किती सुंदर एकदम फॉरेनर असतो हा ठीक आहे पुन्हा एकदा पहिल्यापासून अगदी सुंदर बोल बरोबर आहे हा बोल इज इक्वल्स टू अरे बरोबर आहे ना शांत ना घाई कशाची हा पुन्हा पहिल्यापासून हा बरोबर आहे बोल इज इक्वल्स टू टॅन ऑफ एफ ऑफ एक्स झालं श्वास घे आणि सोडून दे आणि नंतर काय व्हायचं बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स समजलं येस व्हेरी गुड ट्राय ओके हा मान खाली नाही टाकायची हा मयुरी बोल हा टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला बोल डेरिव्हेटिव्ह म्हणायचं किंवा डिवायड एक्स म्हणायचं हा हा झालं आन्सर झालं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स व्हेरी गुड ओके आणि एक क्लास सर बोल बघा तुझं नाव काय रे येस यू तू हा आयुष नाव विसरतो यार मी तुझं आयुष सॉरी हा आयुष वाईट नाही वाटेल ना बोल आयुष कोसेक सर जिथे एक्स तिथे असं नाही सर इथे एफ ऑफ एक्स आणि इथे एफ ऑफ एक्स सो यस आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करायचं एफ ऑफ एक्सचा स्कोअर नाही व्हायचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सने मल्टिप्लाय करायचं सो यस करता येईल ओके चला सुरू करा पहिल्यापासून